नमस्कार 42 तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. एखादी चित्रपटामध्ये असलेला प्रकार आज या ठिकाणी कापण्य गावामध्ये झाले. कापण्य गावामध्ये दोन व्यक्ती शस्त्र बाळगतात. जसं एखादी पिक्चरामध्ये एखादी व्यक्ती शस्त्र बाळगतो त्यांना गाव ते पळून जातं, त्या पद्धतीने आज गाव पळून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलंय. नेमकं प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया. काय सांगणार, कुठल्या गावावरून आलाय? आम्ही कापण्याहून आलोय. कापण्यावरून. किती गावाची वस्ती आहे? किती लोक आहे गावामध्ये? आमच्या गावात 18 लाख लोकसंख्या. 18,000 लोकसंख्या आहे. तुम्ही बघू शकता आपल्या सोबत भरपूर लोक आहेत. काय सांगणार, काय घटना झाली आपल्या गावात? आमच्या गावात काय दादा गावाला जात होते ना, त्यांच्यावर त्यांनी हल्ला केला. कोणी? त्या ते चोरट्यांनी हल्ला केला असं यांचं म्हणणं आहे. तर काय सांगणार, किती लोक होते, कुठे जात होते, केव्हा हल्ला झाला? हल्ला आमच्यावरच झालाय सर. माझी पूर्ण फॅमिली होती गाडीमध्ये. माझे सासू सासरे, आपले सासू होते, माझे आई वडील होते, माझे मिस्टर होते. तर त्यांनी आमच्यावर आधी आम्ही जात होतो, मग त्यांनी आमच्या गाडीच्या मध्ये 2 व्हीलर होते ते दोघं, त्यांच्या हातात कोयता होता आणि आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही गाडी तू थोडा. हल्ला कधी केला? हल्ला 20 फेब्रुवारी संध्याकाळी 5:15 वाजता. 20 फेब्रुवारी संध्याकाळी 5:15 वाजता हमला करण्यात आला. सर काय सांगणार या संदर्भामध्ये? आपल्यावर हल्ला करण्यात आला असं तुम्ही या संदर्भात तुम्ही पोलीस प्रशासनाला हे केलं का? आम्ही पोलीस प्रशासनाने गेलो त्यांच्याकडे, पण त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला. त्या पोलीस प्रशासनाने तक्रार घेतली नाही. दादा काय सांगणार, त्यानंतर तुम्ही आज या ठिकाणी आले, तुमची मागणी काय? या ठिकाणी जे हल्ला घडला ते असे हल्ले भरपूर झालेले आहेत. लोकांमध्ये एवढी दहशत आहे की ती लोक बोलायला तयार नाहीयेत, कारण त्या जे बोलतात त्याच्यावर कोयता करतात. त्या कोयता गँग म्हणून ती फेमस आहे. आणि माझी एकच मागणी आहे आमची की त्यांच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे. आणि ही कार्यवाही संदीप पोलीस स्टेशन करणार नाही आम्हाला माहिती आहे, कारण कोणीच संदीप पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायला जात नाही. पोलीस प्रशासन कारवाई करत नाही, कोयता गँग असं त्यांचं म्हणणं आहे. दादा काय सांगणार, तुम्हाला असं वाटत नाही का एखादी चित्रपटासारखे एक गुंड येतात आणि गावाला गजाआड करतात तरी गाव त्यांच्या विरुद्ध बोलत नाही? काय सांगणार? याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी चूक आहे ती सोनगीर पोलीस स्टेशनची आहे. ज्यावेळी दत्तात्रय पुंडलिक पाटील यांनी 20 तारखेला त्या ठिकाणी कंप्लेंट दाखल करण्याचा प्रयत्न केला, केवळ NCRB ची नोटीस त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्या नोटीसीवर त्यांना पकडलं असं शो करून त्यांना अवघ्या 15 मिनिटात मोकळं केलं. आणि जेव्हा त्यांना पोलीस गाडीत ते घेऊन जात होते तर पोलीस गाडीत बसताना हे गावगुंड राहुल पांचाळ आणि शिलावट हे दोघेही सिगरेट पित आहेत पोलिसांसमोर आणि पोलीस त्यांना पाण्याच्या बॉटल पाजतायत. हा जो शो या सगळ्या गावाला पाहिजे. पोलिसांवर देखील संशय निर्माण होतो. काय सांगा, आतापर्यंत कोणी महिलांना त्यांनी छेडलंय का? काय सांगा? हो, छेडलंय. आमच्या मुली जाता कन्या हायस्कूल मध्ये, त्यांनाही छेडलंय. मी ग्रामपंचायत सदस्य आहे. मी कापण्याहून आलेली. मी श्रद्धा जितेंद्र पाटील माझं नाव आहे. मग मी त्याच्या देखील त्या ठिकाणी छेडछाड होते. त्याला काय सांगा, युवा म्हणून तुम्ही, युवा भरपूर लोक आहेत, तुमच्यावर हल्ला होतो, तुम्ही त्याच्या प्रतिक्रियात का करत नाही? दहशत आहे त्यांच्या विरुद्ध गावामध्ये, कारण ते कसं आहे त्यांना काही संसाराची गरज नाही, ते मोकळे लोक आहेत. संसाराची गरज नाही, मोकळे. काय राजकीय स्टन वगैरे आहे का? काय सांगणार, त्यांच्या पाठीशी कोणी आहे का? नाही, राजकीय स्टन वगैरे काही नाही. तो हल्ला त्या दिवस आमच्यावर होणार होता, पण तो जेणेकरून त्यांच्यावर झाला. ते माझ्या घरी कोयता आणि बंदूक घेऊन येणार होते. सर आपली भूमिका काय असेल, पुढची भूमिका आपली काय असेल? तुम्ही न्यायालय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलाय, पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आहे, जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार? ग्रामसभेमध्ये आम्ही ठराव करणार आहोत. ग्रामसभेमध्ये न्याय भेटणार नाही. ग्रामसभेमध्ये जे गाव करेल ते राव काय करेल, जे गावानेच ठरवायचे की काय करायचं आहे असं. कारण जर आम्हाला या ठिकाणी प्रशासन शेवटची गोष्ट आहे, जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे शेवटची गोष्ट आहे. जर इथं जर न्याय मिळाला नाही आणि शेवटी मग आम्हाला जे करायचं आहे गावाने ते आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. तुम्ही बघू शकता आज कापण्य गावामध्ये हे संपूर्ण गावकरी या ठिकाणी उपस्थित आहे, महिला देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आणि 2 व्यक्ती जे गावामध्ये शस्त्र बाळगतात, कोयते घेऊन फिरतात, प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही. सोनगीर पोलीस स्टेशन आहे ते देखील त्यांच्याकडे लक्ष देत नाही. अशा प्रकार जर महाराष्ट्र राज्यामध्ये होत असेल तर गृहमंत्री करतात काय, हे देखील हा प्रश्नचिन्ह आज धुळे जिल्ह्यामध्ये निर्माण होत आहे. आणि पोलीस अधीक्षकांनी तात्काळ अशा गुंडांवर कारवाई करावी, त्यामुळे या महिलांना सुरक्षा मिळेल असं देखील या ठिकाणी प्राप्त होत आहे. कॅमेरामॅन चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावात महिलांवर हल्ला करणाऱ्या